Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. लोकसभा निवडणुकीचे 4 टप्पे पार पडलेले आहेत आणि 5व्या टप्प्यासाठी आता जोरदार प्रचार सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे या 5व्या टप्प्याकडे विशेष लक्ष असण्याचं कारण आहे ते म्हणजे मुंबईतले 6 लोकसभा मतदारसंघ आणि त्यातही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मुंबईतला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ। त्याचं कारण आहे ते म्हणजे भाजपच्या 2 उमेदवारांना इथं निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठीची तयारी केली होती, तशी त्यांची इच्छा होती, पण इथं बाजी मारली ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं आणि इथनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव या निवडणुकीच्या रिंगणात आहे। महत्त्वाचं आहे ते म्हणजे की याच यामिनी जाधव आज मुंबईतच्या चावडीवर आलेले आहेत। यामिनी जाधव यांचा सामना होणार आहे ठाकरे गटाचे उमेदवार असलेल्या अरविंद सावंत यांच्याशी। अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे आणि महत्त्वाचे आहे ते म्हणजे की दक्षिण मुंबईतले विद्यमान खासदार सुद्धा आहेत। यामिनी जाधव आपल्या चावडीवर आले तर त्यांचं स्वागत आहे मुंबई तककडनं। सगळ्यात पहिले तर हाच प्रश्न आहे तो म्हणजे की भाजपचे 2 इच्छुक उमेदवार असताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये बाजी मारली, ती किमया कोणाची, यशवंत जाधवांची की एकनाथ शिंदेंची? 100% एकनाथ शिंदे साहेबांची 100%। कारण या क्यू मध्ये मी कुठेच नव्हते। जसं तुम्हाला माहिती आहे मीडियामध्ये कोणाची नावं येत होती, सगळ्या त्या क्यू मध्ये मी कुठेही नव्हते। ऑल ऑफ अ सडन माझं नाव पुढे आलं। 1-2 दिवस मला वाटतं टीव्हीवर मी ऐकलं होतं, पण मी ते ॲज इट इज घेतलं की येत आहे आपलं नाव, पण मला खरंच कल्पना नव्हती की मी या दक्षिण मुंबई लोकसभेची उमेदवार असेल। पण ही किमया जाधव साहेबांच्या कामाची आणि शिंदे साहेबांची खरी किमया। खरं तर यशवंत जाधवांना सुद्धा या लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी मिळेल असं म्हटलं जात होतं। त्यांनी भांडून ही सीट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे राहावी यासाठीचे प्रयत्न केले अशा बातम्या आम्ही माध्यमांमध्ये वाचलेल्या आहेत। खरं काय? नाही, असं भांडून वगैरे काही करता येत नाही हो। कारण आत्तापर्यंत यशवंत जाधव साहेबांनी ना माझ्यासाठी कधी भांडून तिकीट आणलेलं आहे ना स्वतःसाठी आणलेलं आहे। कॅपेबल आहेत, चांगलं काम करतात, त्यामुळे प्रत्येक वेळेला म्हणजे मी पहिल्यांदा नगरसेविका झाले तेव्हाही मला समोरूनच तिकीट दिलं गेलं होतं, आमदारकीची पण तिकीट मला समोरून दिली गेली होती। तर हा कुठला भांडण्याचा वगैरे अजिबात प्रकार नव्हता, हे 100% एवढंच खरं आहे। खरं तर ज्या पद्धतीनं इथनं भाजपचे आणखीन 2 इच्छुक उमेदवार सुद्धा होते आणि त्यातही तुम्हाला संधी मिळालेली आहे, भाजपकडनं मदत होईल असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही युतीत ज्यावेळेला असता, अलायन्समध्ये असता, त्यावेळेला तुम्हाला हे मॅन्डेटरी असतं। म्हणजे ठीक आहे, निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर प्रत्येक पक्षाच्या कोणाला नाही कोणाला, कारण ते कॅपेबल असतात, काम करत असतात, लोकांमध्ये जात असतात आणि ही इच्छा व्यक्त करणं किंवा इच्छुक असणं काही गैर नाही आहे। तसे दिग्गज होते सगळे आणि त्यांची इच्छा होती, पण एकदा उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर अलायन्समध्ये जे असतात ते अगदी पूर्ण ताकदीने ते कामाला लागतात आणि तो अनुभव मला येतोय। खरं तर तुम्ही म्हणताय की म्हणजे एकत्र पद्धतीनं अशा महायुतीमध्ये असल्यामुळे कुठेतरी वाद नाहीत किंवा भांडणं नाही, पण लोकसभेच्या इतर जागांच्या संदर्भामधले वाद समोर आलेले आहेत। अगदी नाशिक लोकसभा मतदारसंघामधला सुद्धा समोर आलेला आहे, पुण्यामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या इतर जागांमध्ये सुद्धा। या जागेच्या संदर्भामध्ये बोलत असताना असं म्हटलं जातंय ते म्हणजे की ही जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोडली कारण शिवसेनेचा याच्यावरचा दावा होता किंवा म्हणजे शिवसेनेचा इथे विद्यमान खासदार होता म्हणून, अदरवाईज आणि उमेदवार नसल्यामुळे यामिनी जाधवांना तिथं संधी मिळालेली आहे असं म्हटलं जातं। तुमच्या समोरच लिस्ट होती उमेदवार किती होते, त्यामुळे उमेदवार नव्हते म्हणून यामिनी जाधव आय हॅव माय ब्रेन अँड आय यूज माय ब्रेन। सो मला नाही वाटत यामिनी जाधवला उमेदवार कोण नव्हतं म्हणून उमेदवारी दिली गेली। मला रादर मग मी असं म्हणेन की समोरच्यांकडे कोणच उमेदवार नव्हतं म्हणून लगेच एखादा डिक्लेअर झाला का की आहे त्यालाच पुढे घेऊन चला, कॅन वाईस वर्सा ना। तर असं काही नाही आहे। मला वाटतं माझं काम आहे, आपण मीडिया आहात त्यामुळे आपल्यापर्यंत काम येतच असेल, अदरवाईज मी न मागता नगरसेवकाचं उमेदवारी दिली नसती ना, आमदारकी दिली असती, खासदारकीची तर मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता, पण ती आली। म्हणजे काहीतरी स्पार्क असेल ना यामिनी जाधव मध्ये। भाजपवाले काम करतायत का? 100% काम करतात, 100%।
मी 99 आणि 100 म्हणत नाही, मी कुठलीही गोष्ट म्हणत नाही. 101% हे होतं. मी नेहमी एखादी गोष्ट इफ आय एम फॉर शुअर मी 100% म्हणते. आणि 100% केवळ भाजपवाले नव्हेत, तर त्याच्यामध्ये असलेले 5 मेन जे पक्ष आहेत, म्हणजे सेना तर आहेच, शिवसेना, BJP, नंतर राष्ट्रवादी, मनसे आणि रिपब्लिकन पक्ष, हे सगळे, आणि मग छोटे छोटे जे घटक पक्ष आहेत, हे सगळे अगदी झोकून देऊन काम करतात. तुमच्याकडे जेव्हा सीट शेअरिंग चालू होतं तेव्हा मनसेने तुमची सीट मागितली होती दक्षिण मुंबईची, आणि त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी सांगितलं की धनुष्यबाण घेऊन तुम्ही लढा, आणि त्यांनी त्याला नकार दिला. त्याच्यामुळे ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला तुम्हाला ती सीट मिळाली असं सांगितलं जातं. मी खरं सांगू, मला यातलं काहीच पॉलिटिक्स मला माहीत नाही आहे आणि मी फॉलो नाही करत आहे. कारण once the candidate is declared, candidate should focus on the election, that's it. नाही, पण मी अशा करता विचारलं की कुठेतरी मनसेला असं वाटत होतं की ती सीट ते जास्त चांगल्या पद्धतीने जिंकू शकते, आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेपेक्षा भाजप किंवा मनसेचा कॅन्डिडेट यावा याच्यासाठी प्रयत्न भाजपकडनं सुरू होता कुठेतरी. तर त्यातनं कुठेतरी असं वाटतं का की शिंदेपेक्षा भाजप किंवा मनसेला मिळालं असतं तर बरं झालं असतं ह्याच्यातनं, आणि मग शिंदेनी ते ताणून धरलं आणि त्याच्यामुळे ती सीट तुम्हाला सुटली असं त्याचं? नाही, तिथे शिवसेनेचाच आधी जे काय होते एकत्र असताना शिवसेनेचाच दावा होता, त्यामुळे शिवसेनेला मिळणं म्हणजे ते ताणून धरणं वगैरे असा काही प्रकार त्याच्यात कुठे नाहीये. हा, 100% मनसेचं नाव येत होतं, पण एंड ऑफ द डे ज्यावेळेला तुम्ही अलायन्समध्ये असता, ह्या एकमेकांच्या वाटाघाटी या वरच्या लेवलवर नेत्यांमध्ये होत असतात. मी आमदार आहे, मला त्याच्यामध्ये पडण्याची गरज नाही. माझ्यासाठी पक्षाने किंवा महायुतीने माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला कसं सार्थ ठरावं त्याच्यात जास्त इंटरेस्ट मला असतो. तुम्ही ज्यावेळेस शिंदेबरोबर गेला होता त्यावेळेस तुम्ही एक व्हिडिओ दिला होता, तुम्ही सुरतला सगळ्यात त्यावेळेस गेला होता, त्याच्यानंतर तुम्ही गुवाहाटीवरनं नंतर मग गुवाहाटीला गेला तेव्हा तुम्ही एक व्हिडिओ रिलीज केला होता. त्याच्यामध्ये तुमचं असं म्हणणं होतं की तुम्हाला कॅन्सर झाला होता आणि त्यावेळेस उद्धव ठाकरेंकडनं तुमची विचारपूस झाली नाही, याच्यावरनं तुम्ही व्यथित होतात म्हणून तुम्ही एकनाथ शिंदेबरोबर गेला, तसं तुमचं म्हणणं होतं. आता तुम्ही त्या गोष्टीकडे कसं बघता? तुम्ही त्याच्यासाठीच गेला होतात, कारण अनेक बाकीची इतर कारण त्याच्यावर मला यायचं आहे, पण तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जे म्हटलं होतं त्याच्याशी तुम्ही किती सहमत आहात, आणि तेच तुम्ही तुमच्या मतदारांना सांगताय का की मी जी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सोडून मी एकनाथ शिंदेबरोबर आले, त्याचं कारण काय होतं हे तुम्हाला मतदार विचारत असेल तर तुम्ही सांगत असाल, कारण त्या भागामध्ये शिवसेना खूप स्ट्रॉंग आहे बऱ्यापैकी. म्हणून 2 वर्ष झाली या गोष्टीला, आणि मला वाटतं सगळ्या मतदारांना नेमकं कारण काय हे कळलेलं आहे. हे त्यातलं एक कारण मी हेच कारण म्हणत नाहीये, बिकॉज मी तेवढी कोत्या मनाची पण नाहीये की मी आय एम अ स्ट्रॉंग वुमन, सो आय डोंट नीड एनीबडी सिम्पथी. पण एखाद्या पक्षाचा बट आय डिडंट कोटेड स्टेटमेंटमध्ये माझ्या स्टेटमेंटमध्ये मी म्हटलं माझ्या पक्षाचे नेते किंवा इतर कोणी, मी पर्टिक्युलर कोणाचं नाव घेतलेलं नाहीये. सो तुम्ही माझ्या तोंडात कुठली नावं टाकू नका. माझी क्लिप तुम्ही बघा की माझ्या पक्षाच्या नेत्यांनी, मग त्याच्यामध्ये महिला नेत्या सुद्धा होत्या ना, त्यांनी सुद्धा कोणी विचारपूस केली नाही. त्यावेळेला तिकडे मला वाटतं विशाखा राऊत आहेत, त्याच्यानंतर नीलमताई पण होत्या तिकडे. पण आता नीलमताई त्यावेळेला एक गोष्ट तुमच्या शिवसेनेच्या नंतर तृष्णा विश्वासराव ज्या आहेत त्या तुमच्या बरोबर आलेल्या आहेत. शिवसेनेच्या कुठल्या अशा नेत्या होत्या त्यावेळेस महिला की ज्या आता उद्धव ठाकरेंबरोबर राहिल्या, ज्यांच्याबद्दल तुम्हाला आक्षेप होता की त्यांनी विचारपूस केली नाही? माझा ओव्हरऑल पक्षाच्या लोकांमध्ये, कारण मला असं वाटतं ज्याला पक्षाला कुटुंब म्हटलं जातं, तर त्या कुटुंबामध्ये एखाद्या महिला आमदार तुमची आहे, आणि मी तर म्हणते महिला आमदार म्हणून माझ्याकडे न बघता एक शिवसैनिकाच्या घरावर जर असा प्रसंग झाला तर त्या पक्षातल्या काही लोकांना तर त्याची विचारपूस करण्याची माणुसकी असावी, हे माझं त्याच्या मागचा ध्येय होतं किंवा माझं उद्दिष्ट होतं जे ते बोललेले. मी कोणाचंही नाव, मात्र एक नाव मी त्यावेळेला घेतलं होतं आणि ते अगदी स्पष्टपणे सांगेन की मी किशोरीताईंचं नाव घेतलं होतं, ज्या किशोरीताई माझ्या घरी आल्या होत्या आणि 2 तास माझ्याबरोबर बसून त्यांनी मला माझं काउन्सिलिंग केलं की कॅन्सर इज नॉट अ जोक. सो
काय केलं पाहिजे, तू धार्मिक कशी पूजा कर, तू स्वतःचं मन कसं रमव, याला या गोष्टीला थोडंसं विसर. जे आले होते त्यांचं नाव कोट केलं नाही, नाही. पण त्या तर काही शिंदेबरोबर आल्या नाहीयेत ना. तुम्ही महिला नेत्यांबद्दल तुमचा आक्षेप होता म्हणून मी त्याच्याबद्दल विचारलं. त्या तर उद्धव ठाकरेंबरोबरच आहेत अजून का? त्या मी महिला नेत्यांचंच नाही म्हणत आहे, मी पूर्ण पक्षातल्या नेता म्हटलं तर आपण जर मी 50% आरक्षण डिमांड करते तर मी कशाला जेंडर मध्ये जाऊ सर? मला पुढचं असं विचारायचं आहे, कारण त्यावेळेस सगळ्यात मोठी चर्चा अशी होती की त्याच्यावरती मी येणार आहे, जे तुमच्यावरती आरोप लागले होते त्याच्यावरती. पण मला एक विचारायचं की तुम्ही मुंबई महानगरपालिका जवळून बघितली आहे. यशवंत जाधव हे अनेक वर्ष स्टँडिंग कमिटीचे चेअरमन राहिलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची जर नाडी असेल तर ती स्टँडिंग कमिटी राहिलेली आहे. तुम्हाला असं वाटतं मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होतो का? कारण भारतीय जनता पार्टी याही निवडणुकीमध्ये आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये खास करून शिवसेनेबरोबर त्यांचं फाटल्यापासून खास करून 19 नंतर 2017 मध्ये पण त्यांनी ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या त्याही वेळेस शिवसेनेच्या विरुद्ध त्यांचा मुख्य आरोप हाच होता की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेमुळे भ्रष्टाचार झालेला आहे. तुमचं ह्याच्याबद्दल काय मत आहे की शिवसेनेने भ्रष्टाचार केलाय मुंबई महानगरपालिकेमध्ये की नाही केलाय? नो कमेंट्स. अरे तुम्ही नाही, कारण स्टँडिंग मी कमिटीचे चेअरमन स्टँडिंग राहिलेले आहेत, कमिटीचे चेअरमन तुम्ही स्वतः असले. रिप्रेझेंट करता. येस, ऑफकोर्स. आणि हा प्रश्न तुमचा मतदार पण तुम्हाला विचारणार आहे. माझा मतदार मला विचारणार आहे, पण त्यांना माहिती आहे मी भ्रष्टाचारी नाहीये. नाही, मी मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतोय. 100% होत असेल, कारण त्यात ते समोर येतं. जर होतोय तर समोर येत आहे, पण ना जे झालेत भ्रष्टाचार ते समोर येत आहेत. त्यामुळे मला पर्टिक्युलर त्या भ्रष्टाचारावर बोलायची गरज नाहीये, सगळं समोर आलेलं आहे. याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी इतर ठिकाणी असं म्हणते की मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्याच्यासाठी शिवसेना जबाबदार आहे, त्याच्यासाठी शिवसेनेचं नेतृत्व जबाबदार आहे आणि त्यांच्यावरती कारवाई केली जाईल म्हणून. तर मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होता की नाही होता? कारण तुम्ही शेवटी मुंबई महानगरपालिकेतनं आता लोकसभेची निवडणूक लढवत आहे. तुम्हालाही माहिती आहे की कुठल्याही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेमध्ये केलेलं त्या पक्षाचं काम सुद्धा प्रेझेंट केलं जातं. अशा परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होतो की नाही होतो, तुम्हाला काय वाटतं? आणि त्याच्यावरती तुमच्या दृष्टीने काय सोल्युशन असलं पाहिजे? मुंबई महानगरपालिकेत जर भ्रष्टाचार होत असेल तो होऊ नये असं वाटत असेल तर काय सोल्युशन असलं? होऊ नये असं जरूर वाटतंय मला. होऊ कशामुळे होतो भ्रष्टाचार? जर मला वाटतं जे सत्तेत असतात, मग ते अलायन्स मध्ये असू दे किंवा काय असू दे, त्यांनी लोकांची कामं, कारण हा पैसा लोकांचा असतो आणि तो लोकांच्या उपयोगी कसा येईल हे जास्त प्रयत्न त्यांचे असायला पाहिजेत. किंबहुना मी तरी काम करताना तोच प्रयत्न माझा आहे. आणि तो कसा कमी होईल, भ्रष्टाचार कसा कमी होईल याकडे कल जास्त. कारण आता नागरिक सुज्ञ येतो, नागरिक हे स्वतःला रोज अपडेट करत असतात. सो मी जर इथे बसून बोलले की भ्रष्टाचार होत नाही किंवा होतो, ते लोक ऐकणार नाहीयेत. माझं कुठलंही मत आयदर इट इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह नाही ऐकणार. लोक अपडेटेड आहेत की होतो की नाही होतो. पण 100% मी या मताची आहे की जर तो होत असेल तर लोकप्रतिनिधींनी त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावर आपण कशासाठी आलोत, मूळ जे बाळासाहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. मी म्हणते 20% पण नाही. साहेबांनी सांगितलंय ती त्यावेळीची परिस्थिती बघून सांगितलं असेल, पण जसं जसं आपण पुढे जात चाललोय, आपला मतदार सुज्ञ होतोय, आपल्या मतदाराला आपण काय देतोय, क्वांटिटीने देतोय क्वालिटीने देतोय हे त्याला कळतंय. मग त्यावेळेला हे ना ह्याचा रेशो बदलला पाहिजे की ते साहेबांनी सांगितलंय म्हणून तसंच व्हायला पाहिजे असं नाही. त्याच्यात थोडा बदल झाला पाहिजे की 95% समाजकारण याच्यात असायला पाहिजे आणि 5% राजकारणाचा भाग आहे. तर आपोआप भ्रष्टाचार होत असेल तो कमी होईल. पण तुम्हाला वाटतं की होतो की नाही होत? भाजपच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? ऑफकोर्स भाजपच्या मताशी सहमत आहेत, कारण त्यांनी किती काही उघडकीला आणलेले आहेत. त्यातलं एक गोष्ट त्यांनी सतत लावून धरली होती की स्टँडिंग कमिटीमध्ये ज्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट वाटली जातात त्याच्यावरनं स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि दुसरं त्यांचं म्हणणं होतं की मातोश्री या लोकांच्या यांचं साठलोटं असतं आणि त्याच्यामुळे हा भ्रष्टाचार होतो असं पण भारतीय जनता पार्टीने म्हटलं. हा तुम्ही रॉंग पर्सनला रॉंग क्वेश्चन विचारलाय. बिकॉज वी डोंट इंटरफेअर इन वोट्स. बघा स्टँडिंग कमिटी चेअरमन कोण होते? यशवंत जाधव साहेब होते. रादर तुम्ही त्यांना इथे बोलवायला पाहिजे होतं आणि ते तुम्हाला जे काय आहे ते स्पष्ट उत्तर देतील. तरी सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला हा प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून मला जो प्रश्न होता ना, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला आधी विचारलं की जर भ्रष्टाचार होत असेल
तर मी काय झालं पाहिजे, 95% समाजकारण झालं पाहिजे, हे लोकप्रतिनिधी म्हणून मी सांगते ना, मी सांगते. पण तुम्ही मला, बिकॉज आय वॉज नॉट देअर इन अ स्टँडिंग कमिटी, इव्हन मी सदस्य पण नव्हते. यशवंत जाधव आय एम टोटली ब्लँक. आम्ही दोघं, इव्हन मी तुम्हाला सांगू, ज्यावेळेला मी 2017ला निवडणूक हारले, माझ्याकडे एक्सपिरियन्स होता. मी स्टँडिंग कमिटी चेअरमनच्या कॅबिनला, पहिलं तर ते स्टँडिंग कमिटी चेअरमन 1 वर्ष नव्हते, ते सभागृह नेता होते. ज्यावेळेला स्टँडिंग कमिटीला आले किंवा सभागृह नेता झाल्यानंतर माझा एक्सपिरियन्स म्हणून मी तिकडे जाऊन त्यांना मदत करत शकत होती त्यांच्या कामामध्ये. पण पुन्हा कोणतरी म्हणेल की स्टँडिंग कमिटी चेअरमनच्या बायकोची त्याच्या कामामध्ये ढवळाढवळ, सो आय केप्ट मायसेल्फ असाइड. मला त्यातलं काहीही माहित नाहीये. तुम्हाला अगदी त्यातलं इत्तंभूत माहिती हवी असेल तर तुम्ही जाधव साहेबांना कधी कॉल करा, ही विल बी हिअर. आम्ही नक्की त्यांना बोलवू त्याच्यामध्ये. मी तुम्हाला तुमच्याबद्दल प्रश्न विचारतो. आपण यशवंत जाधवांचा प्रश्न आपण बाजूला ठेवूया. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 2019 मध्ये तुम्ही ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीत निवडून गेलात बायखळा मतदारसंघामधनं, त्याच्यानंतर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरच्या अंतर्गत जी अफिडेव्हिट्स निवडणूक म्हणजे उमेदवार फाईल करतात आणि खास करून निवडून आलेले जे उमेदवार असतात त्यांची अफिडेव्हिट्सची स्क्रुटिनी केली जाते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने रिपोर्ट सबमिट केला की तुमचे जे इलेक्शन अफिडेव्हिट आहे ज्याच्यामध्ये तुमच्या संपत्तीचं विवरण तुम्ही दिलेलं होतं त्याच्यामध्ये डिस्क्रिपन्सीज आहेत. काही कोलकाता बेस्ड शेल कंपनीच्या मार्फत तुम्हाला अनसिक्युअर्ड लोन्स मिळालेली आहेत आणि त्याच्यामध्ये बेनामी संपत्ती असल्याचा त्यांना संशय आहे. त्या आधारावरती तुमची आमदारकी रद्द करावी कारण तुमचं अफिडेव्हिट चुकीचं आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये हे सबमिट केलं होतं. 3 महिन्यापूर्वी तुम्हाला 143 कोटीची असेसमेंटची नोटीस आलेली आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं आणि ही गोष्ट सुद्धा पब्लिक नॉलेजमध्ये आहे की त्यानंतर इन्कम टॅक्सच्या रेड्स तुमच्या घरावरती झालेल्या होत्या, रेड डायरी आणि या सगळ्या गोष्टी सापडलेल्या होत्या. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? जेव्हा भारतीय जनता पार्टी अँटी करप्शनचा नारा देतं आणि त्याच्यावरनं शिवसेनेच्या वेगवेगळ्या नेत्यांवरती दावा करतं, हा तुमच्यावरती जो आरोप लागलेला आहे किंवा इन्कम टॅक्सची जी असेसमेंट आलेली त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सगळ्यात पहिल्यांदा मी हे सांगेन की आरोप प्रत्यारोप सगळीकडे होत असतात आणि आरोप झाले म्हणजे मी गुन्हेगार ठरते का? तुम्ही कुठे पाहिलं मला कुठल्या पोलीस स्टेशनला पकडून नेलंय? मला कुठे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला चौकशीसाठी बोलवलंय? ईडीने मला बोलवलंय? हे कुठे तुमच्या ऐकवत आहे का? नाही. बरोबर आहे. जे काय झालंय आता, जे ते काय म्हणताय तुम्ही 2019 नंतरच्या काय घडामोडी होत्या ऍफिडेव्हिट मध्ये, जर त्या 2019 नंतरच्या असतील तर ऍफिडेव्हिट मध्ये येण्याचा प्रश्न नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की माझं पूर्ण ऐकाल का, की एखादा मॅटर जर इट इज सब जुडिस, सो शुड आय शुड नॉट स्पीक ऑन दॅट. माझा अपील गेलेला आहे संबंधित एजन्सींकडे आणि संबंधित एजन्सी जे काय मला निर्णय देतील ते मला, माझ्या पतीला, माझ्या कुटुंबाला बंधनकारक असतील. दुसरी गोष्ट की जर असे आरोप झाले म्हणजे गुन्हेगार ठरत असतील तर मग न्यायालय बंद पडली असती. आणि जसं मी म्हटलं, मला आजपर्यंत कुठेही बोलवलं गेलेलं नाही, कुठल्याही डिपार्टमेंटने मला बोलवलेलं नाही, साधी कुठली केस माझ्यावर नाहीये. आणि जर हा आरोप कोण करत असेल, ह्या इन्कम टॅक्स हे कोणी पॉलिटिकली आरोप केलेला नाहीये त्याच्याबद्दल. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आय एम इन अपील. सो व्हॉट विल बी द रिझल्ट और व्हॉट विल बी द इन्स्ट्रक्शन्स और स्टेटमेंट बाय द दॅट पर्टिक्युलर एजन्सी, इट इज बाइंड टू मी. बस. त्या काळामध्ये एक ती काहीतरी लाल डायरी आली होती आणि त्याच्यामध्ये लाल डायरी ही कुठेच आलेली नव्हती, अजिबात नव्हती. आणि जे काय मीडियामध्ये दाखवलं गेलं होतं की खरं तर हे सबज्युडिस असल्यामुळे मी त्याच्यावर जास्त कमेंट करू शकत नाहीये, पण मी एवढं सांगेन की कुठलीही लाल डायरी सापडलेली नव्हती. कोणाला दाखवली मीडियाला कुठली लाल डायरी? तुमच्या समोर आली का कुठली लाल डायरी? ऐकिवात असलेल्या गोष्टी आहेत या. आणि बाबा ही लाल डायरी यशवंत जाधवांच्या घरातनं मिळाली, हे कुठे ऐकलत का तुम्ही? किंवा बाबा आज एवढं हे सापडलं जे तुमच्या समोर जसं रेडला दाखवतात, हे बघा हे एवढं सापडलंय आणि मग आता आम्ही यशवंत जाधव आणि यामिनी जाधवना घेऊन जातोय, हा सिनेरिओ होता का कुठे? म्हणजे हे आरोप आहेत. आणि जे काय डिपार्टमेंटने आम्हाला विचारणा केलेली आहे किंवा जे डिपार्टमेंटला सादर करायचं ते मी पुन्हा सांगते ते सादर केलेलं आहे. अनफॉर्च्युनेटली काय माहितीये ना यामिनीताई, की हा आरोप भाजपने लावला होता
की त्या डायरीमध्ये एक एंट्री मिळाली आहे की ज्याच्यामध्ये मातोश्रीला काहीतरी 2.5 लाखाचं घड्याळ दिलंय आणि हे वगैरे. त्यावेळेचे भारतीय जनता पार्टीचे स्पोक्स पर्सन्स आहेत, त्यांची स्टेटमेंट जर तुम्ही काढून बघितली तर त्याच्यामध्ये मीडियापेक्षा सुद्धा भारतीय जनता पार्टीने त्याच्याबद्दलचा तो आरोप लावलेला होता. त्या गोष्टीने जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यावरती अन्याय झाला, कुठेतरी चुकीच्या पद्धतीने तुमच्यावरती आरोप लावले गेले आणि त्याच्यामुळे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला असं तुम्हाला वाटतं? नाही, प्रतिमा कोण माझी मलिन करण्याचा प्रश्न येत नाही. ऑफकोर्स त्यावेळेला त्यांना जे वाटलं किंवा त्यांना जे आरोप त्यावेळेला त्यांनी लावले होते त्याच्यात तथ्य नाही, त्यांना त्यांच्या लक्षात आलेलं आहे आता आणि त्यामुळे ते सोबत आहेत ना. सो भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आले की जे त्यांनी आरोप लावले ते चुकीचे. ऑफकोर्स. ओके, आता चुकीचे म्हणण्यापेक्षा जे त्यांनी लावले असं म्हणत नाहीये, जे ऐकिवात होते आणि मग ते स्टेटमेंट दिली जात होती किंवा जे काय बोललं जात होतं, मी बांधील आहे एजन्सीला, ना की मी कुठल्या पार्टीला बांधील उत्तर द्यायला. आणि जर कोणाला वाटत असेल की ते सगळं आम्ही भाजप बरोबर गेल्यानंतर त्या सगळे ते म्हणतात ना की बाबा ते सगळं, नो, द प्रोसिजर इज स्टील गोइंग ऑन. मी तेच म्हणते की आम्ही अपीलमध्ये गेलेलो आहोत, जे काय आम्हाला सादर करायचं जर असतं तर आम्हाला सादर करण्याची गरज पडली नसती. फेअर इनफ. मार्च 2022 मध्ये मी तुम्हाला डेट कोट करू शकतो, 25 मार्च 2022ला या संदर्भामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं तुमच्या इकडे रेड झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये त्या डायरीमधली पहिली एंट्री अशी होती की 50 लाख रुपयाचं घड्याळ हे मातोश्रीला दिलेलं आहे अशा पद्धतीची एंट्री होती त्याच्यामध्ये. यावरनं ते आरोप करण्यात आलेले होते. जून 2022ला तुम्ही सुरतला तिकडे निघून गेलात, त्याच्यानंतर अशा पद्धतीची कुठली रेड त्याच्यानंतर झाली नाही. तुम्ही म्हणताय की तुम्ही इन्कम टॅक्सच्या अपीलमध्ये गेलेलात, फेअर इनफ, मी त्याच्याबद्दल म्हणत नाहीये. कुठेतरी ह्याच्यानंतर काय होतं की रवींद्र वायकर इंटरव्ह्यू देतात आणि सांगतात की मला भीती होती की आयदर तू पक्ष बदल किंवा जेलमध्ये जा म्हणून. आता याच दृष्टीने जर आम्ही यामिनी जाधव यांच्याकडे बघितलं किंवा मतदारांनी बघितलं तर ते बरोबर असेल की चुकीचं असेल? रवींद्र वायकरांचा त्यांचा तो प्रश्न आहे, मी त्यांच्या बाबतीत काही सांगू शकत नाही. मी आज पुन्हा सांगतेय की मी अपीलमध्ये गेलेली आहे, मी त्या विषयावर जास्त बोलू शकत नाही. ओके. असं म्हटलं जातं की शिंदेसोबत जे काही राजकारण सुरू झालं, शिंदे सरांचं जे काही पूर्ण शिवसेनेच्या दृष्टीने, तर त्याचा पाया हा आता त्यांचे विचार हे बाळासाहेबांचे विचार असे म्हटलं जात आहेत. तुमच्या दृष्टीने बाळासाहेब हे खूप मोठे होते, बाळासाहेबांचा शब्द हा अखेरचा मानला जातो शिवसैनिकांमध्ये नेहमीप्रमाणे. बाळासाहेबांनी शेवटच्या त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं होतं की माझ्या उद्धवला सांभाळा, माझ्या आदित्यला सांभाळा. तर ज्या पद्धतीने ही फूट झाली, तर हे कोणतं सांभाळणं उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना शिवसैनिकांकडनं किंवा तुमच्यासारख्या नेत्यांकडनं? शिवसेनेला जन्म बाळासाहेबांनी दिला आणि पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख. मग या सेनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पद जर कोणी बाळासाहेबांनी मांडलं असेल कुठलं पद, तर ते शिवसैनिक आहे. मग जर बाळासाहेबांनी शेवटच्या दसरा मेळाव्यात जर म्हटलं असेल की सांभाळा, वायसा वर्षा पण आहे ना, कारण बाळासाहेब सांभाळायचे ना. शिवसैनिकांवर कुठला प्रॉब्लेम आला किंवा शिवसैनिकांना एखादी जबाबदारी देताना बाळासाहेब विश्वासाने द्यायचे, ती जबाबदारी शिवसैनिक त्याच नेटाने पार पाडायचे की नाही. मग हा टू वे ट्रॅफिक आहे. जसं त्यांना सांभाळा होतं तसं अभिप्रेत आहे की त्यांनी शिवसैनिकांना सांभाळलं. मॅडम, जर चुका झाल्या तर कुटुंबामध्ये आपण भांडतो, चर्चा करतो, वाद करतो, पण त्या घरातनं निघून ते घर काही आपण दुसऱ्याच्या नावावर करत नाही. तर इथे तर ओव्हरऑल असं दिसते की पक्ष इतके वर्ष उद्धव ठाकरे सांभाळत होते आणि अचानक तो शिंदेकडे गेला. तर मग पक्ष म्हणजे काय काय कोणाचं जागीर आहे का ती? बाळासाहेबांनी शिवसेना शिवसैनिकांसाठी बनवलेली होती. सो जर बाळासाहेबांनीच सांगितलंय ना अन्यायाच्या विरुद्ध उठाव करा म्हणून, मग काय चुकीचं केलं उठाव करून शिंदे साहेबांनी? जर एखाद्या मंत्र्याला त्याच्या खात्यामध्ये बैठका घेतल्या जातात त्याची माहितीच दिली जात नाहीये, त्यांच्या फंडामधनं फंड डिस्ट्रीब्यूट केला जातोय त्याची आणि त्यांनी ते ओपनली सभागृहात सांगितले, मला वाटतं आपण सगळे ज्ञात असाल. मग अशा मंत्र्यांनी काय करावं जो हाडाचा शिवसैनिक आहे? पण तुम्ही म्हणता की अन्याय झाला तुमच्या किंवा यशवंत जाधवांच्या दृष्टीने बघितलं, तुमच्या घरामध्ये नगरसेवक पद आलं, स्टँडिंग कमिटी मिळाली, तुम्हाला सभागृह नेते झाला, तुम्ही आमदारकी मिळाली, एवढं सगळं मिळालं, मग अन्याय कुठून झाला?
मॅडम नुसतं पदं देऊन चालतं का? लोकांची कामं करायला नकोत? मग कामं करायला आपल्या नेत्यांच्या भेटी मिळायला नकोत? लोकांचे प्रश्न आम्ही कसे त्यांच्यापर्यंत नेणार? जर एका आमदार महिलेला 2.5 वर्षात एकदाही भेट नसेल मिळत, काय करणार? 2-2.5 वर्षामध्ये मला पूर्ण टोटल माझ्याकडे रेकॉर्ड आहे, फक्त 22 कोटी निधी मिळाला आहे. कुठून काम करणार? आणि हे जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचून सांगूच शकत नाही, काय काम करणार? काम कशासाठी निवडून? एक सेकंड निवडून कशासाठी आलोय? मी राजकारणामध्ये इतर कुठल्या गोष्टीसाठी आलेली नाही. मी तर स्पष्ट सांगते, मी राजकारणात आहे, पण मी राजकारणी नाही आहे. मी लोकांसाठी आलेली आहे. मी रात्रंदिवस काम करते आणि त्याच्या बळावर मला तिकीट दिलं गेलेलं आहे. तिकीट देताना तुम्ही म्हणताय ना, तिकीट देताना तुमच्यावर अन्याय नाही झाला. हो ऑफकोर्स, आणि मी आजही त्यांचे आभार मानते, मला तिकीट दिलं. पण ते देताना मी हारेन हा विचार होता. पूर्ण जी काय लोक होती ना, हे आम्हाला C+ मध्ये समजत होते. ते कसं आहे की ते आम्ही निवडून आणलं. यावेळी काय विचार आहे शिंदे साहेबांचा तुम्हाला तिकीट देण्यामागे? माझं काम चांगलं आहे, त्यांना पटतंय. महिला चांगलं काम करू शकते हे पटतंय. आणि महिला सबलीकरण जर आपण म्हणतो तर महिला सबलीकरणाच्या अंतर्गत एक मुंबईमध्ये एका महिलेला जर तिकीट मिळालं असेल तर त्याच्यावर मला वाटतं इट्स अँड बट्स अँड नॉट्स व्हायला नकोत. आणखी एक प्रश्न आहे माझा छोटासा. तुम्ही म्हणताय भाजपचे नेते अगदी झोकून देऊन काम करतायत, तुमच्यासाठी प्रचार करतायत. किरीट सोमय्यांशी काही बोलणं झालं का उमेदवारी मिळाल्यानंतर? त्यांनी काय अभिनंदन केलं का आणि प्रचाराला येणार आहेत का ते तुम्ही? नक्कीच त्यांनी अभिनंदन केलेलं आहे. इनफॅक्ट त्यांनी स्वतःच मीडियाला सांगितलेलं आहे की मी प्रचाराला येईन. ते बंधू आहेत माझे, त्यांनी यावं प्रचाराला. ही इज वेलकम. बाळासाहेब असतानाची शिवसेना आणि त्यानंतर आता शिवसेनेमध्ये पडलेली फूट, विभागलेले कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये असलेला संभ्रम, एकंदरीत ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीला तुम्हाला फक्त आणि फक्त आता उद्धव ठाकरेच जबाबदार वाटतायत का? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. एक माणूस कुठल्या गोष्टीला कधी जबाबदार? परिस्थिती टीम असते ना. बघा, एक पक्ष असतो, त्याचे पक्ष प्रमुख जर असतील तर आजूबाजूला काही लोक असतात, त्यांनी फीडिंग द्यायचं असतं ना. जर रॉंग फीडिंग जात असेल, अज्ञात असतील, तर त्यांची काय चूक आहे ना. आता दक्षिण मुंबईत तुमच्यासमोर अरविंद सावंतांचं आव्हान आहे. 2 टर्म अरविंद सावंत दक्षिण मुंबईमध्ये खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि तुमची उमेदवारी जरी उशिरा जाहीर झाली असली तरी आत्ता प्रचारासाठी कुठले मुद्दे तुम्ही समोर ठेवलेले आहेत? तुम्हाला दक्षिण मुंबईतल्या मतदारांनी अरविंद सावंतांचं आव्हान समोर असताना का मतदान करावं? सगळ्यात पहिले म्हणजे मी एकदम इझी ॲक्सेसिबल आहे सगळ्यांना. अगदी कधी मी उगाच आपला माणूस बनायला जात नाही, कारण ते भासवती नाही मी आपली आहे म्हणून. लोकांनी म्हटलं पाहिजे हा आपला माणूस आहे. आणि 24/7 अवेलेबल हे म्हणण्यासाठी नाही आहे. तुम्ही रात्री 4 वाजता या माझ्या घरी, माझ्या घरात लोक बसलेली तुम्हाला सापडतील. मी झोकून देऊन काम करते. तेवढे सावंतसाहेब कोणाला भेटले नाही तो 10 वर्षात. त्यांचे बोर्ड लावलेले, तुम्ही माहिती घ्या की आमदार दाखवानी खासदार दाखवानी 5,000 मिळवा. आणि मग हे सगळं झाल्यानंतर वरनं दट्ट्या पडला असेल बहुतेक, म्हणून मग शाखांच्या बैठका घेणं सुरू केलं त्यांनी. आणि मग शाखांच्या बैठका घेतल्यानंतर मुळात तुमच्यामध्ये आहे ना, तो शिवसैनिक जिवंत ठेवणं, ती मानसिकता जिवंत ठेवणं की मी कोण नाही आहे, खासदार म्हणजे मी कोणी नाही आहे, नगरसेवक म्हणजे मला काही पंख नाही फुटलेले. त्या लोकांनी बनवलं आहे मला. त्या लोकांना शांतपणे ऐकणं, त्यांच्याशी प्रेमानं वागणं हे गरजेचं आहे, जे नाही केलं त्यांनी. आम्हाला कार्यकर्त्यांना इन्स्ट्रक्शन्स आले की मी या शाखांना भेट देतो, मी त्या शाखांना भेट देतोय, तुम्ही लोकांना बोलवा, त्यांचे पत्र घेऊन बोलवा, त्यांची आम्ही कामं करू. आणि मग असं झाल्यानंतर बघा, सर्वसामान्य माणूस आहे, जरी स्कायस्क्रॅपर जरी असले तरी चाळी पण आहेत ना दक्षिण मुंबई लोकसभेमध्ये. स्लम आहे. कुठल्या लोकांना कळतंय हो, दे कॅनॉट वायपरगेट नगरसेवकाचं काम कुठलं, आमदाराचं कुठलं आणि खासदाराचं कुठलं. पण लोकप्रतिनिधी खरा तोच आहे की त्याच्याकडे आल्यानंतर त्यांनी हे म्हणू नये, हे काय वॉटर गटर मीटर चाललंय, माझं नाही हे काम, असं म्हणता कामा नये. त्याच्याकडे प्रॉपर चॅनल असतं, त्याच्याकडे टीम असते. मग ते काम कोणाचंही असू दे, खासदाराचं असलं नाही तो माणूस आमदार असेल त्याने ते घ्यावं, खासदारात काम करावं. कारण हा विरोध असतो ना, हा निवडणुकीपुरता असतो. जरी खासदार इतर पक्षाचा असला ना तरी एकदा निवडणूक संपल्यानंतर ते एकमेकांचे जे रिलेशन असतात ते मेंटेन करत असतात, लोकांच्या कामांसाठी तर नक्की करत असतात. पण आम्हाला उत्तरं मिळायची, एखादा वयस्कर माणूस आला पत्र घेऊन आणि ते त्या खासदारकीच्या कामाशी संबंधित नसलं की त्याच्यावर आकपाकड केली जायची
की तुम्हाला काय कळत नाही का हे काय आहे. किंबहुना आम्ही जे कार्यकर्ते आम्ही लोकांना जमवायचो, आम्हालाही सुनावलं जायचं की काय तुम्हाला कळत नाही खासदाराची कामं काय. सो मला असं वाटतं लोकप्रतिनिधींनी सगळ्यात पहिल्यांदा चांगलं माणूस बनावं आणि चांगलं ऐकणारा माणूस बनावं. तुमच्या मतदारसंघासंदर्भात बोलतोय म्हणून, कारण तिकडे दक्षिण मुंबईमध्ये एकूण मतदार आहेत 15 लाख, त्याच्यापैकी 6 लाख हे मराठी आहेत आणि त्याच्यामध्ये आता विभाजन होऊ शकतं कारण की दोन्ही शिवसेनेचेच उमेदवार असल्यामुळे. सो ते मराठी मतदार तुमच्याकडे तुम्ही कसे घेणार आहात? कारण समोरची शिवसेना असं बोलतेय की तुम्ही मराठीला मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहात, मराठी माणसाचा विचार केला जात नाही, गुजराती मराठी वाद सुद्धा आपण पाहतोय. पाठोपाठ जो मतदार आहे तो मुस्लिम मतदार आहे सगळ्यात जास्त 3.5 लाख. तर मुस्लिम मतदारांसंदर्भात सुद्धा असंच बोललं जातं की आता कुठेतरी समोरच्या शिवसेनेने सॉफ्ट हिंदुत्व घेतलेलं आहे. उद्धव ठाकरे वारंवार म्हणतात की आमचं हिंदुत्व म्हणजे मुस्लिमांचा द्वेष नाही, प्लस त्यांच्यासोबत काँग्रेस आहे, त्यामुळे तोही मतदार जो तुमच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, तुम्ही भायखळ्यामधनं सुद्धा येत आहे, तर तोही तिकडे शिफ्ट झाला. तर तुमच्याकडे कुठले स्ट्रॉंग पॉईंट्स राहणार आहेत? तुम्ही कुठला मतदार आपल्याकडे खेचून आणू शकाल? माझ्याकडे सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट आहे माझं लोकांमध्ये जाणं आणि माझं काम. कारण मला असं वाटतं की मतदार हा सुज्ञ झालेला आहे. एक कॉन्ट्रोवर्सी चाललेली असते थोड्या वेळासाठी, एंटरटेनमेंट म्हणून लोक बघत असतात तो, त्याच्यानंतर विसरून जातात, त्यांना काही पडलेलं नसतं. त्यांना काय अवेलेबल होतं आहे, आपण काय आपला लोकप्रतिनिधी काय प्रोव्हाइड करतोय, कुठल्या योजना राबवतोय, काय विकास होतोय, हाही लक्षात घेतात ना. तरुण पिढी आहे. आज पनवेलवरनं एखादा तरुण जर मुंबईमध्ये त्याला सर्व्हिससाठी यायचं झालं, 1 hour 45 minutes त्याला यायला लागत होतं, आता 45 minutesमध्ये तो येतोय. कोस्टल रोड झालेत, विकास होतोय, अनेक योजना प्रोजेक्ट बंद केलेले, ते जाऊ दे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी बंद झाला होता. शिंदे साहेबांनी आल्यानंतर किती कोटी तो निधी वाटला नाही, तो उपयोगात आणला. आणि मग मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला लोकांना भेटतात तर तुम्हाला तुमचं अंतर्गत राजकारण त्यांना काय करायचंय. राहिला मराठीचा प्रश्न, तर लोक मला ओळखतात, यामिनी जाधव काय आहे ते. यामिनी जाधव तिची काम करण्याची पद्धती, लोकांशी वागण्याची पद्धती काय आहे ती बघा. आमदार म्हणून एक विधानसभा क्षेत्र मी सांभाळते ना, आणि त्या विधानसभा क्षेत्रामध्ये गुवाहाटीवरनं आल्यानंतर आम्ही कोणाला बोलवलेलं नाही आम्हाला जॉईन व्हा. खासदार म्हणून मतदारसंघ सांभाळते मॅडम, मलाही 2 टर्मचा हे ना एक्सपिरियन्स आहे ना, आणि मला वाटतं नगरसेवक हा सगळ्यात महत्त्वाचा एक्सपिरियन्स आहे जो त्यांना नाही आहे. कारण नगरसेवकाला तळागाळापर्यंत जाता येतं. मनात आणलं तर खासदार पण जाऊ शकतो, पण ते गेले नाहीत. आणि मला तर नगरसेवक आमदार दोन्ही पदाचा एक्सपिरियन्स आहे. आय एम ऑल्सो 2 terms आय कॅन से. तसं बघायला गेलं तर मी जर काम छान करतेय तर भात शिजला काय अख्ख्या टोपात हात घालून बघायची गरज नाही आहे, वासावरनं मीठ पण कळतं मला. आणखीन एक प्रश्न होता जो मगाशी निघाला होता की तुमचा जो व्हिडिओ त्यावेळेला आलेला होता त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलेलं होतं की तुम्हाला कॅन्सर झाला होता, त्याही वेळेला नेत्यांनी विचारलं नाही, आणि त्याच्या आधीच्या 7-8 महिन्यांमध्ये काही गोष्टी या तुमच्या कुटुंबावर संकट म्हणून आलेल्या होत्या, त्याही इकडे नेत्यांनी विचारपूस केली नाही, आणि त्याच वेळेला तुमच्यावर हे कारवाई सुरू होत्या किंवा त्यावेळेला त्याच बातम्या चर्चेत होत्या. सेम इथे रवींद्र वायकर सुद्धा म्हणालेले होते की उद्धव ठाकरे हे आमच्या पाठीशी राहिले नाहीत. तर याचे अर्थ काय? म्हणजे ठाकरेंनी तुमच्या पाठीशी राहावं म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित होतं? कारण समोरून जेव्हा विचारलं जातं तेव्हा ठाकरे गटाकडनं असं सांगितलं जातं की उद्धव ठाकरे काय मग CBI आणि ED यांच्याशी फोनवरून बोलणार का? आम्ही सुद्धा तुरुंगात गेलो, उद्धव ठाकरे आमच्या कुटुंबाशी राहिले, कुटुंबियांना भेटले. संजय राऊत तुरुंगात गेले त्यावेळेला उद्धव ठाकरे भांडूपमध्ये जाऊन त्यांच्या कुटुंबियांशी भेटले. सो तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत होतं तुमच्या पक्ष प्रमुखांकडनं किंवा तुमच्या नेत्यांना? ED आणि IT बद्दल त्यांच्याबद्दल काही बोललेलीच नाहीये. आम्हाला ती आयडिओलॉजीच 2.5 वर्ष हजम होत नव्हती. आज मला सांगा ना, जो वचननामा किंवा जो काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बाळासाहेबांचं नाव दिसतंय का कुठे? छत्रपती जे महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवाजी महाराज म्हणतोय त्यांचा उल्लेख आहे का? ज्या वीर सावरकर, म्हणजे तुम्ही आयडिओलॉजी किती बदलताय, आणि ही कधी 2.5 वर्षापासून सहन होत नव्हती. जे काय चाललं होतं सभागृहात, मी आमदार म्हणून काम करत होते ना, तुम्ही म्हणाल तर विरोधकांच्या जास्तीत जास्त हल्ले मी पटवून लावत होते. मग मला सांगा, एक व्यक्ती झटतंय पक्षासाठी आणि तोच पक्ष आयडिओलॉजी सोडून काहीतरी वेगळंच वागत चाललाय. पण तुमच्या त्या व्हिडिओमध्ये आणखीन एक गोष्ट सांगते तुम्हाला, वीर सावरकर, महाराष्ट्रातला एक तरी व्यक्ती असेल का जो वीर सावरकरांचा सन्मान करत नसेल? शिवतीर्थावर येऊन राहुल गांधींनी ज्या अर्वाच्य भाषेमध्ये वीर सावरकरांचं जे बोलले, हे कसं सहन करू शकता तुम्ही? कसं गप्प बसू शकता? केवळ महाविकास आघाडीत आहात म्हणून? मग तेव्हा का ठाम भूमिका तुम्ही घेत नाही? हेच होत आलं 2.5 वर्ष आणि त्यामुळे कंटाळलेलो.
त्यामुळे त्रासलेलो. हे नाही की ईडी आलं म्हणून आम्ही तिकडे गेलो. ते तर आजही चालू आहे आणि आजही त्याची उत्तरं देतोय आम्ही. त्याच्यात ते काय मदत करणार होते? आणि राहिला प्रश्न तुम्ही म्हणताय तर मग मी प्रश्न विचारते की तुम्हीच मला उत्तर देताय. तुम्ही मला उत्तर देताय की अमक्यांच्या घरी गेले तमक्यांच्या घरी गेले, मग यशवंत जाधव यामिनी जाधवच्या घरी का नाही आले बरं? मला त्याच्यात ऑब्जेक्शनच नाही. त्यांना नाही यायचं तर नाही आले. त्याच्यात त्यांनी यावं आणि ते काय बदलणार होते का काही परिस्थिती? किंवा आता आम्ही उठाव केल्यानंतर माझी काही परिस्थिती बदललेली नाही. ज्या गोष्टींना कायदेशीर सामोरं जावं लागतं या प्रोसिजरमध्ये त्याला आम्ही जातोय दोघंही. यामिनीजी, तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बरीच चर्चा आली, तुम्ही सुद्धा ऐकली असेल. तुम्ही म्हटलं की तुम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की तुम्हाला उमेदवारी मिळेल. तुमच्यावर सर्वात जास्त आरोप किरीट सोमय्या यांनी केले होते, भाजपने केले होते. तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही त्यांच्यावर आरोप केले होते आणि सगळं केलं होतं, आता तुम्ही तुमची रिॲक्शन काय? तेव्हा बोलताना ते असं म्हणाले की आमच्या प्रतिनिधीलाच म्हणाले की तुमच्या शर्टवर तुमचा डाग लागला तर तुम्ही धुताना आणि धुवून परत घालताना. तर आता ते आमच्यासोबत आलेत, म्हणजे एक प्रकारे त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की जे विरोधक टीका करतात की भाजपच्या वॉशिंग मशीन आल्यामध्ये स्वच्छ झाले आणि आता ते त्यांना नवीन संधी दिली पाहिजे असंही म्हटले. अशी टिप्पणी केल्यावर तुम्हाला काय वाटतं की जो नेता असं बोलतो? विचारायचंय मग हा प्रश्न मी उलट आपल्याला विचारते की नेमकं डाग लागणं म्हणजे काय? नेमकं डाग तिकडे नाही का डाग लागलेले? ईडी किंवा IT घरी आली म्हणजे मला डाग लागला का? सांगा ना सर. मग आता तिकडे किती जणांना डाग लागलेत, त्यांना मग पक्षात का ठेवलंय? त्यांची हकलपट्टी का नाही झाली जर माझ्यावर डाग लागला असं कोणाचं म्हणणं असेल? आणि वॉशिंग मशीनमधनं मला काढलंय. मी पुन्हा सांगते, आम्ही प्रोसिजर चालू आहोत, आम्ही अपीलमध्ये गेलेलो आहोत. कुठलाही वॉशिंग मशीनमध्ये घुसून डाग घालवलेले नाही आहेत. आम्ही स्वच्छ आहोत, त्यामुळे डाग घालवण्याचा प्रश्न नाही. आणि जर मला डाग लागलाय असं ते म्हणत असतील, मग तिकडे किती डागधारक जेलमधनं जाऊन आता बेलवर बाहेर आहेत. ते तर कुटुंब आहेत त्यांचं असं सांगतात. मग तो कुटुंबाचा डाग कोणाबद्दल म्हणताय तुम्ही हे कोणाबद्दल म्हणताय की किरीट सोमय्यांबद्दल? नाही किरीट सोमय्या म्हणाले ना. नाही डाग जे म्हणतात ते डाग ते त्यांचं म्हणणं आहे. ते त्यांचं म्हणणं आहे म्हणून कोणी मला त्या दृष्टिकोनातून बघू नये. बघा, किरीट सोमय्या कधी काय बोलले काय नाही बोलले ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. किरीट सोमय्या का डाग बोलले आणि काय नाही बोलले ते त्यांना माहिती आहे. पण तुम्ही मला वॉशिंग मशीन मध्ये घातलंय का हा प्रश्न विचारला. किरीट सोमय्या मी क्लॅरिफाय करतो. किरीट सोमय्या असं म्हणाले की आता वॉशिंग मशीन मध्ये घातल्यानंतर कपडे कसे स्वच्छ होतात तसे ते भारतीय जनता पार्टी बरोबर आलेले आहेत. याचा अर्थ असा की त्यांना स्वच्छ व्हायचं आहे. किरीट सोमय्यांचं प्रत्येक मत हे भाजपचं मत असतं असं धरून चालू नका प्लीज. ते त्यांचं वैयक्तिक मत सुद्धा असू शकतं. नाही, कारण आता बघा हे त्यांचं ट्विट आहे 20 मार्च 2022 ट्वीट आहे. शिवसेना लीडर यशवंत जाधव अँड MLA यामिनी जाधव brought 36 buildings, old buildings of Pagdi with 1000 flats, shops, offices in Mumbai in last 24 months. म्हणजे एका वर्षामध्ये त्यांनी घेतलं असं त्यांचं म्हणणं आहे. 1000 crore scam exposed. I am confident of action by ED, Company Ministry, Income Tax Department in next few days. आता त्याच किरीट सोमय्यांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणतात नाही आता ते आमच्याबरोबर आले तर ते स्वच्छ होण्यासाठी आले. त्यांना विचारा ना परत जाऊन त्यांनी असं का म्हणाले. मी तुम्हाला परत सांगते, सबज्युडिस मॅटरवर मी नाही बोलू शकत आहे. आणि मी तुम्हाला सांगते, कोणीतरी मला साधं पोलीस स्टेशनला तरी नेलेलं. तुम्ही तर पत्रकार आहात ना. तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी तुम्हाला म्हणूनच तुम्ही किरीट सोमय्यांना जाऊन जास्त विचारलं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्हाला कधी काय अटक झाली नाही, पोलीस स्टेशनला नेलं नाही, हे सगळं मला मान्य आहे. मी त्याच्याबद्दल म्हणत नाहीये. प्रॉब्लेम इज की तुम्ही आता म्हणालात की किरीट सोमय्यांनी तुमचं अभिनंदन केलं. तुम्हाला असं वाटलं का त्यांना विचारावं की अरे तुम्ही ज्या पद्धतीने, मी सांगतो तुम्हाला, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरेंना त्यांनी तुम्हाला विचारलं नाही, 2.5 वर्ष हे दिलं नाही, तर तसं तुम्हाला वाटलं का की अरे तुम्ही माझ्यावरती अशा पद्धतीचे आरोप लावत होतात, तुम्हालाही त्रास सहन करावा लागला असेल. तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये म्हणालात की 7 महिने तुमचा परिवार एका त्रासामधनं गेला म्हणून, बरोबर आहे. आणि आय कॅन अंडरस्टँड की जर अशा पद्धतीच्या ऍक्शन होत असतील तर त्रास सहन करावा लागतो परिवाराला. पण ज्यांच्यामुळे ते आरोप लागले त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारलात का की तुम्ही असं का केलं आमच्या बाबतीत? मुळात म्हणजे किरीट सोमय्या माझ्या समोर आतापर्यंत आलेले नाही आहेत, त्यामुळे मला फोन करून त्यांना काही बोलण्याची गरज वाटत नाही. आणि त्यांनी अभिनंदन केलं तर मी त्यांना काही उलट बोलू शकत नाही की तुम्ही मला अभिनंदन का केलं. दॅट्स इट. मनी लॉन्ड्रिंग, महापालिकेतील भ्रष्टाचार या विरोधात भाजपने तुमच्या आणि तुमच्या पतीविषयी फार आक्रमक भूमिका घेतली होती. तुमची आमदारकी रद्द करावी इथपर्यंत त्यावेळेस चर्चा होती. आता तुम्ही शिंदे गटात म्हणजे भाजपसोबत आहात. ज्यांनी एकेकाळी तुमच्यावर टीका केली, तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तेच भाजप तुम्हाला निवडून आणेल का असं तुम्हाला वाटतं का?
मॅडम मला असं वाटतं मी पुन्हा पुन्हा त्याच प्रश्नाचं उत्तर का द्यावं. तुम्ही सगळे ऐकताय मी काय म्हटले. एखाद्या प्रकरण न्यायप्रविष्ट असलं तर तुम्हाला सुद्धा त्याच्याबद्दल एक लिमिटपर्यंत प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो आणि मला माझा पूर्ण अधिकार आहे ना. तुमच्या प्रश्नाला एकदा उत्तर दिलंय की हे सब ज्युडिस आहे, मी याच्यावर जास्त बोलू शकत नाही. आणि जो निर्णय एजन्सीचा असेल तो यशवंत जाधव आणि यामिनी जाधवला मान्य असेल. तुम्ही आता म्हणालात की शिवसेना पक्ष नाहीये, संघटना नाही, तर एक कुटुंब आहे. बाळासाहेब सुद्धा म्हणायचे. आणि तुम्ही आता म्हणलात की घरामध्ये जर कुणाला त्रास होत असेल तर विचारपूस करणं गरजेचं असतं. ती तुम्ही खंत व्यक्त केली. आता तीच खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. मी आजारी असताना गद्दारांनी गद्दारी केली, पक्ष फोडला आणि मोदींना साथ दिली. याकडे कसं बघता तुम्ही? मला एक सांग, मला आता पुन्हा तुम्हालाच प्रश्न विचारायचा वाटतो की आम्ही आजारपणाचं सांगितल्यानंतर सिंपती मिळवली. इट वॉज नॉट सिंपती. मी सिंपती मिळवणारी बाई नाही आहे. कारण मी कॅन्सरचं ऑपरेशन 26 ऑक्टोबर 2021ला झालं आहे आणि त्याच एक महिन्यानंतर मी फील्डवर काम करायला होते. मी रेडिएशन घेऊन काम करायला जात होते. अँड दिस इज नॉट सिंपती, दिस इज ट्रूथ. मग तुम्ही तुमच्या आजारपणाचं जर सांगितलं की ती सिंपती नाही आहे का लोकांसमोर येत, आणि मग कुठला पक्ष फोडला, कोणी फोडला? महानगरपालिकेमध्ये मनसेचे 7 नगरसेवक फोडताना तुम्हाला कळलं नाही की राज ठाकरे तुमचे भाऊ आहेत? त्यांचा पक्ष तुम्ही फोडून 6 नगरसेवक आणताना ती पक्षफोडी नव्हती का? त्याला काय उत्तर द्याल मग? म्हणजे तुम्ही सुरुवात अगेन तुम्ही करता ते सगळं बरोबर आणि बाकीचे करतात ते चुकीचं. सो मला असं वाटतं, मला त्यांना कुठलाही दोष द्यायचा नाही आहे. त्यांना जे त्यांना वागायचं होतं ते वागले. आम्हाला वाटलं योग्य उठाव करायचं वाटलं आणि त्याचं मला कुठलंही रिग्रेट नाही आहे शिंदे साहेबांच्या उठावात मी सामील झाल्याचं. आणि हे मला पक्षाला मला तिकीट दिलंय म्हणून मी म्हणत नाही आहे. हे माझं बोलणं तुम्ही माझ्या आधीची भाषणं पाहिलीत, त्याच्यात तुम्हाला बघायला मिळालेच. यामिनीताई, दक्षिण मुंबईबद्दल तुमचं काय तुमचं विजन आहे? कारण तुमच्या पक्षाचा जाहीरनामा आलेला नाहीये म्हणून तुम्हाला मी सेपरेटली विचारतोय ही गोष्ट. तुमचं स्वतःचं विजन काय आहे? माझं स्वतःचं विजन खरं सांगू, माझा एक्सपिरियन्स जो आहे, आणि लोकप्रतिनिधीने ना हे वचननामे पचननामे देऊ नये शक्यतो. लोकांना काय हवंय याचा अभ्यास सतत करत राहून ज्या योजना असतात, जो फंड आणू शकतो तो तुमचा वचननामा लोकांच्या गरजेनुसार झाला पाहिजे. तुम्ही आधीच वचननामा सांगता आणि मग तो पूर्ण करत नाही, त्याला काय अर्थ नसतो. पण तुम्ही जर म्हणत असाल तर मी ऑलरेडी आमदार म्हणून काम करत असताना माझ्या दृष्टिक्षेपात आलेले, आता मी प्रचाराला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात फिरते. कुठल्याही जुन्या खासदार साहेब काय म्हाडामध्ये बैठकी घेऊ शकत नाही? घेऊ शकतात, प्रश्न सोडू शकतात. जाऊन जरा आपल्या मुंबई तकला एक राऊंड मारायला सांगा. ज्या जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतींची अवस्था बघा. मी माझ्या विभागामध्ये 100-200 इमारतींची रिपेअर केलेली आहे आणि म्हाडाच्या मार्फत मी जवळजवळ 400 इमारतींची रिपेअर केलेली आहे या 5 वर्षामध्ये. काम करण्याची मानसिकता असली तर तुम्ही करू शकता आणि तुम्ही खासदार म्हाडातनं सुद्धा काम करू शकता, मुंबई महानगरपालिकेतनं सुद्धा करू शकता. तुमच्या मतदारसंघामध्ये एका बाजूला मलबार सारखा अफ्लुएंट एरिया येतो, दुसऱ्या बाजूला परळ लालबाग असा एक मराठी एरिया येतो, तिसऱ्या याच्यामध्ये एक मुस्लिम डॉमिनेटेड जो भाग आहे, उमरखडी असेल किंवा हा सगळा भाग पण येतो. म्हणजे एका पद्धतीने कॉस्मोपॉलिटन अशा पद्धतीचं तुमच्या मतदारसंघाचं एकूण स्वरूप आहे. तुम्ही त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचणार आहात? तुमच्या ज्या पद्धतीने तुम्ही विधानसभेत सुद्धा तसाच पद्धतीचा तुमचा विधानसभेचा मतदारसंघ आहे, तर लोकसभेच्या दृष्टीने तुम्ही त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचताय? साहेब, आपल्याला ना इतकं छान प्लॅटफॉर्म मिळवून दिलेलं असतं ह्या सगळ्यांनी. या महाराष्ट्राच्या सगळ्यात पवित्र स्थानी मला बसण्याची संधी मिळाली आणि 288 जणांमध्ये सर्वेमध्ये मी 8वी आहे. मी 2 अधिवेशनं अटेंड न करता सुद्धा, म्हणजे कॅन्सरमुळे मी करू शकले नाही, मी 8वी आहे. तुमच्याच एका पत्रकाने मला आदर्श आमदार पुरस्कार दिलाय, सर्वे करूनच दिलाय ना सर. त्याच्यानंतर सेवाव्रती महिला पण पुरस्कार मला मिळालाय. साहेब, हे सगळे पुरस्कार काय कसेच मिळतात का? इट मीन्स आय एम वर्किंग. आणि ज्याला काम करणारा माणूस असतो ना, तो त्याच्या आजूबाजूच्या परिसरात आपोआप नावाजला जातो. मला लोकांपर्यंत पोचायला चालतच जाण्याची गरज नाही आहे. चालत तर मी जातेच म्हणा, पण माझं काम आहे
आणि मी कधीही या पूर्ण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातनं कोणी कुठलं काम, मी काम करताना मी भायखळ्याची टेक्निकल आमदार आहे, मी काम करताना महाराष्ट्राचे आमदार म्हणूनच काम केले. त्यामुळे जळगावमध्ये पण मला कोणी विचारलं ना यामिनी जाधव तुम्ही विचारली तर तिकडेही माहिती आहे, पालघरमध्ये माहिती आहे, डहाणूमध्ये माहिती आहे, यूपीमध्ये पण माहिती आहे. कारण तुम्ही जर काम करणारे व्यक्ती असाल ना तर तुम्हाला लोकांना जाणण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. सो मी लोकांपर्यंत त्याच पद्धतीनं पोचते. माझे खरं तर 1-2 प्रश्न आहेत. एक म्हणजे की तुम्ही असं म्हटलं शिवसैनिक अन्याय सहन करत नाही म्हणून, पण असेही शिवसैनिक आहेत की ज्यांना फुटीनंतर असं वाटतंय की एकनाथ शिंदेंनी अन्याय केलेला आहे, ज्या शिवसैनिकांना ठाकरे पसंत आहेत त्यांच्यावर. तर असे शिवसैनिक तुमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा आहेत. तर अशा शिवसैनिकांनी जर बंड केलं तर तुम्हाला चालणार आहे का? मला नाही वाटत बंड करणार, कारण आम्ही सांगते, मी अगदी ट्रूथ सांगते तुम्हाला की मी आणि यशवंत जाधव साहेब आम्ही ज्याला आलो तिकडून परत त्याला आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आपण कोणालाही फोन करायचं नाही, विधानसभा क्षेत्रातल्या कोणालाही एकालाही कॉन्टॅक्ट करायचा नाही. ज्याला ही भूमिका पटली असेल तो येऊन आपोआप आपल्याजवळ जुळेल. आणि मतदानात बंड केलं तर असं मतदान कोण आणतं? कार्यकर्तेच आणतात ना. आणि काम आहे ना लोकांना काय करायचंय, मी बंड केलं, काय केलं, कोणाला फसवलं, मग तसं तर फसवलेल्या बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच जणांच्या बाहेर येतात. मग असं मी म्हणू का की महिलेचा आदर छत्रपती शिवाजी महाराजांनी करायला शिकवला, वारसा सांगतो ना आपण त्यांचा, बरोबर आहे ना. मग आम्ही गुवाहाटीत 4 आमदार होतो, महिला आमदार, आम्हाला बोललं गेलं की आमच्या बाबतीत अश्लील शब्द वापरले गेले. ते कसे मतदार सहन करतील? महिलेला बोललेला वारसा सांगणारे महाराष्ट्रात छत्रपतींचा वारसा विसरायचा का? मग मतदारांनी तेही लक्षात घेणं गरजेचं आहे ना. दिस इज सोशल क्वेश्चन ऍक्च्युली. शिवसेनेमध्ये तुम्ही म्हणता की शिवसैनिक बंड करतात, असंच एकनाथ शिंदेची भूमिका पटली नाही तर याच्या पुढे बंड करायला मागे पुढे पाहणार की बंड करणार थेट? कारण तुम्हीच म्हटलात शिवसैनिक न अन्याय झाल्यानंतर बंड करतो. मला त्यांच्यावर इतका विश्वास आहे कारण त्यांना मी जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांना बरंच काय चिडवलं पण गेलं की ते रिक्षा चालवायचे. आणि मग रिक्षा चालवणारा माणूस खरं तर अभिमान वाटला पाहिजे, मराठी माणसाला तर अभिमानच वाटला पाहिजे की एक रिक्षा चालवणारा माणूस स्वतःच्या कर्तबगारीवर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. फार संवेदनशील आहेत हो ते असं डीप क्लीन ड्राईव्हला त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी तो पाण्याचा पाईप हातातून फेकून नाही दिला, त्यांनी ते केलंय. आज भिंगरीसारखे फिरतायत. त्यामुळे हा का निगेटिव्ह विचार करावा, का निगेटिव्ह विचार करावा? आणि मी असं नाही आहे की मी कायम राजकारणातच राहीन, मी समाजकारणात घुसू शकते. सो वेन आय विल बी इन सोशल फील्ड सो देर विल बी नो रिलेशन इन पॉलिटिक्स. सो मी का त्याचा विचार करू पुढचा? पहिली गोष्ट निगेटिव्ह विचार का करू? तर खरं तर या आहेत यामिनी जाधव, त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे ते म्हणजे त्यांच्यावर झालेल्या आरोपाच्या अनुषंगानं त्या अपील केलेला आहे. त्या अपीलचा जेव्हा निर्णय येईल किंवा मग या निवडणुकीचा जेव्हा निकाल येईल नक्कीच आपण त्यांच्याशी पुन्हा बोलू. तर मुंबई तकची आजची चावडी तुम्हाला कशी वाटली हे या लाईव्ह खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही चावडी पाहिली त्यासाठी धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.